बापाला घाबरतो की काय बे कोणाच्या बापाला घाबरत नाही मी. अबे माझ्या गालागालावर मारता का बे हरामखोरो गालागालावर. साला जुती आपल्या जुतियाव माझा जुता नेल्या का बे हरामखोरो. बे हाय घेऊन जाण बे एकच काय नेले हरामखोर हाय घेऊन जाण बे. हरामखोर माझ्या गालागालावर मारतात माझ्या. अबे बे हरामखोर अबे शिवा कोणाला देतात बे तू. अबे शिवा कोणाला देतात बे तू. अबे हा बाळ्या बे नखरे करतात का बे तू. कापून टाकीन. शिवा देणार तर तुमच्या बापाच्या बापा बे मी. बे साऱ्या जगातल्या साऱ्या शिव्या जमा करतो गुन्हागार भगा करतो तुमच्या मायच्या चुलीत नेऊन टाकतो. हरामखोर मला शिवा देतात. तुमच्या बापाच्या कमाईची पितो का बे. अबे जसा कमावतो तसा गमावतो. अबे बाळ्या रामखोर साले मला शिवा देतात मला. ही आली सौभाग्यवती कुमारी गंगूबाई फॉक. अरे हा कोण भिकारी का. रे भिकारी चल निघ. मॅडम आधी तुम्ही दवाखान्यात जाऊन स्वतःचे डोळे तपासून घ्या. मग नाही तर काय. कोण बाळू तू. येस आय एम बाळू. नाईस टू मीट यू. काढू का तुझा मिठू. आणि काय रे काय ही तुझी अवस्था. ही अवस्था तुझी काय. यात का नवीन आहे. हे तर रोजचीच माझी अवस्था आहे. रोजचीच आहे माझी अवस्था. अच्छा. आणि अशी अवस्था होण्याला कारणीभूत तुम्ही आ मॅडम तुम्ही. मग ही अवस्था माझी तुमच्यामुळे होते. पप्पाकडे तुझी तक्रार करावीच लागेल नाही तुझी अवस्था पाहून. का मॅडम हो मी कमाल करता तुम्ही. मी तुमचा विचार करतो ना तुम्ही माझी तक्रार साहेबाजवळ करायचा विचार करता. माझा विचार कसा का करतो सांग. अहो माझी अवस्था होण्याला कारणीभूत तुम्ही आ मॅडम. मग नाही तर काय. मी कशी काय म्हणजे लोक नको ते बोलतात तुमच्या बाबतीत. लोक तुमच्यासाठी मला लोकांकडून मार खावा लागतो. माझ्यासाठी. मग नाही तर काय. लोक तुमच्या बाबतीत वेगवेगळ्या चर्चा आहेत गावामध्ये. माझ्या मग वेगळे चर्चा. मग नाही तर काय. काय म्हणतात म्हणजे लोक म्हणतात की नवरा सोडून घरी बापाच्या घरी राहते. मी म्हटलं हो ठीक आहे राहते. आमची मालकी नो. आमचा मॅडमचा प्रश्न आहे. आमची मॅडम आपल्या बापाच्या घरी राहील. बापाच्या घरीच का एवढाच्या तर 10 नवरे करेल. काय म्हणालास 10 नवरे. प्रश्नच नाही. माझी मर्जी करेन मी 10 नवरे. पण मॅडम 10 नवरे करू नका. का. लोक तुम्हाला दशानन म्हणतील. पण दशानंतर रावणाला म्हणायचे ना. तर तुम्हाला स्त्रियाचा रावण म्हणतील. त्यात काय मोठा. काय रे इकडे तू माझी तरफदारी करतोयस की माझी टिंगल उडवतोयस. माझी औकात आहे का मॅडम तुमची टिंगलबाजी करायची. मग मला रावण म्हणतोस ते काय. त्याचा तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे. रावण श्रीमंत होता बलाढ्य होता ताकदीला होता. मग पण तो तेवढाच बदमाश आणि नालायक पण होता. मग आम्ही कोणत्या लायकीचे आहोत. काय म्हणजे मी स्वतःला मान दिला स्वतःला. मूर्खा तुला मान आहे. ते पोटाच्या वजनानं समोर घसरल्यामुळे दिसत नाही का. मग अरे मी ती मान नाही म्हटलं. जाऊ दे तुझ्याशी बोललंच बेकार आहे. कशाला बोलतोय. हो मॅडम इकडे. काय इकडे मॅडम इकडे. बोल लवकर. मॅडम कुठे चाललात तुम्ही. कुठे चाललात म्हणजे आराम करायला चालले. मला डिस्टर्ब करू नको समोर. आणि हे अवतार बदल नाही तर पप्पा आले चांगला बदलतील. तर बाय. हो मॅडम एक मिनिट. अरे काय आहे पुन्हा. नाही बऱ्याच दिवसाचा माझ्या मनामध्ये एक प्रश्न होता. मी म्हटलं विचारू का नका विचारू. मला हो विचार लवकर विचार. मी काय म्हणतो मॅडम आताही तुम्हाला रात्रीचा जागरण होते का जी. नाही आताही गुदगुल्या होतात का म्हणतो. काय म्हणाला. आताही गुदगुल्या होतात का म्हटलो. मग तुझा काय विचार आहे. बापा आता पण माझा एक विचार आहे ना सांगू. बापा एवढ्या लवकर पटली का. सांगू. जवळ ये ना. सांगू. सांगा ना. सांगू. सांगा ना. सांगू ना. सांगा ना. सांगते हो. ऐक. मूर्खा काय रे. माझा नवरा माझ्या जवळ राहत नाही म्हणून मला टोमटे मारतोस. माझ्यावर चार्ज मारतोस. थोबड बघतोस का आरशात. घुबड्यासारखा थोबड आहे. चल निघितून.
इडियट कुठला म्हणे विचार काय आला मोठा हट. 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 त्याला नवता विचार तर नाही म्हणाला पाहिजे. मी काही धावून पडलो असतो काही जबरदस्ती केलो असतो का? पण काय म्हणा काय काय म्हणा पण मला कळत नाही. साला जो तो येतो मला थापड मारतो तोच गाला गालावर मारतो. एवढे माझे सुंदर गाल असतील का? असतील असतील. कारा कुचकुचा माणूस आता दात पांढरे आहेत दातावर म्हणून गालावर मारतो. पण काय म्हणा मॅडमची थापड खाण्यात बहुत मजा आली. बहुत वेगळीच मजा आहे. कशी मजा येणार नाही? कशी नाही येणार मजा? बायको आता नकोशी वाटल्यावर दुसरीकडे मजा येईलच ना. तू कशाला आलीस इथे? तू कशाला आलीस इथे? अहो तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? 3-4 दिवस झाले घरी तुमचा पाय नाही ना पत्ता आहे का? तुमचा पाय आहे? बैताळ का तू? बैताळ बेलने घरात जर मी असा पाय ठेवी तर बाहेर फिरीन कस कसा आणि घरात पत्ता नाही म्हणून राहील तू. अहो तुम्हाला कसं काय वाटत नाही? मी एकटीने घरात कसं राहायचं, कसं जगायचं? घरी खायला नाही प्यायला नाही, कसं राहायचं मी एकटीनं? तुला का 10-5 नवरे करून देऊ का? एकटीला खायला पियाला नाही म्हणून सांगून राहिलीस का? घरात खायला पियाला नाही यार? हो का? नुसतं खाण्यापिण्यासाठी बायको केली का? एवढे दिवस झाले किती दिवस झाले आपल्या लग्नाला? घरी अजून पाळणा हल्ला नाही त्याची चिंता नाहीये तुम्हाला? तू टेन्शन घेऊ नको. तू फक्त पाळणा बांध. कसा हालत नाही तर मी पाहतो. सोपी गोष्ट आहे. पाळण्याला अशी दोरी बांध आणि हलव. समजा हलव तुझे हात दुखले तर वाऱ्याच्या वेगाने हाले. समजा वाऱ्याची लायकी जर नसेल तर एक दिवस मी बहुत दारू पिऊन येतो. मग बघ पाळणा कसा आपोआप हालतो ते. अहो मी पाळणा म्हणजे आपल्या बाळाबद्दल बोलत होती. आणि ते पाळण्यामध्ये घाला तुमची दारूची शिशी. तुम्हाला ते नाही कळत का? बाळाबद्दल बोलत होती मी. आपल्याला कधी झाला बाळ? सांगितलीस नाही तू? कसं होणार आपल्याला बाळ? 24 तास दारू पिऊन राहणे, रात्रने दिवस घराच्या बाहेर राहणे, खिशात पैसे असले की दारू जुगार सट्टा. काय तुम्ही तर अशा जातीचे आहे, तुम्हाला म्हणून तर काही उपयोग नाही आहे. 2 पैसे आले की निवड दुनिया भरायचे व्यस्त करायचे. मग घरात तिखट आहे मीठ आहे याची काही भान आहे का तुम्हाला? याची काही चिंता आहे? चुपचाप राह. चपर नको करू. कानपट भर मारीन नाही तर हेच करतो ना. अब बाड्या समजलं का? घरात काही नसले तरी चालते पण घरात तिखट आणि मीठ नक्कीच ठेवतो. कारण मला चकना म्हणून वापरावा लागतो. पण तुझ्या हाताला चव नाही. बायको असून बायको सारखी वागत नाही. तुझ्यासोबत लग्न करून मला नवऱ्यासारखं वाटत नाही. घरात आलो तर तुझ्या थोबाड्याकडे पाहायची इच्छा होत नाही. आणि म्हणून मला या घरात करमत नाही. एवढे बोलतो माझे लांबलेले 2 शब्द बंद करतो. जय हिंद जय भारत. कसं करमणार? बाहेर जाऊन शेण खाण्याची आदत झाल्यावर कसं करमणार? मारा. दुसरा पदार्थच भेटला नाही का? शेणाऐवजी दुसरा पदार्थ नाही भेटला? 1 नंबर क्वालिटीचा पदार्थ आहे. 1 नंबर क्वालिटीचा पदार्थ? A1. सांग गोडवाला सांगते ना गोडवाला. हो सांग. गु. तू मेलीस आता तू मेलीसच. मी का म्हणतो तू ल म्हणायला विसरलीस का? म्हणायला विसरली नाही मी मला गु म्हणायचं तर गु. हे मरते रे. मारा तुझा तोंडच फोडून टाक. थोडा हात तर लावून पहा मला. हो का? हे हात लावलं करणारच काय आहेस तू? का करणार असं? जास्त जाशील आपल्या भावाकड त्या संजयाकड आणि माझ्या चुगल्या करशील, माझ्या काळ्या निंदा करशील. का करणार आहेस तू जास्त? आणि काय करणार आहे तुझा भाऊ? तो माझा काय करणार आहे? त्या दिवशीच भेटला होता मला चौकामध्ये. मला म्हणत होता बे बाड्या कशी आहे बे म्हणे माझी बहीण. मी म्हणलो बे संजया ते तुझी बहीण माझी बायको नखरे नाही करायचा चांगली आहे म्हणलो तब्येत. काय करणार आहे तुझा भाऊ? का करणार आहे माझा वाकडा? सांग ना. का करणार आहे वाकडा? माझा भाऊ आला का संडास मध्ये जाऊन लपून राहता? लपत नाही. तुझा भाऊ आला की त्याला मान देतो. मान देता? असं लपू नाही बसू. बसू.
नाही, मी आता काहीच करणार नाही. मी माझ्या माहेरी अजिबात जाणार नाही. कारण लोक मलाच दोष देतील, मलाच म्हणतील हीच तशी आहे, हिला नवऱ्याच्या घरी नांदायचं नाहीये ना, म्हणून जेव्हा तेव्हा नवऱ्याच्या कान्हाळ्या करत माहेरी जाते, आपल्या भावाला सांगते. पण एक लक्षात ठेवा, मी याच्यानंतर तर जाणार नाही माझ्या माहेरी. पण तुम्ही लक्षात ठेवा, आता मी तशीच वागेल जसे तुम्ही वागता. वाग ना तसाच वाग, तुला जसा वाटते तसा वाग. तुला जसा वाटते तसा वाग. हवं तर तू नवऱ्यासारखा वाग, मी बायको सारखा वागतो. हवं तर मी साडी घालतो, कपाळी कुंकू लावतो आणि गळ्यामध्ये एवढा मोठा मंगळसूत्र घालतो. हो का? आता ह्या बांगड्याही घाला. दे, मी माझ्या लवरले देईन. काय म्हणाली हरामखोर बायको, मला बांगड्या घालायला सांगतोस तू? मला बांगड्या नाही, फक्त चार्जिंगच करू दे मला आता. पागल जा, चकना घेऊन या. हरामखोर बायको, तू पागल झालीस का झालीस? हे दारू पिणे काय बाईचा काम आहे का? साध्या भोड्या माणसाचा काम नाही, हा मर्दाचा काम आहे. मर्दाचा दारू पिणे म्हणजे इथे कुठे लिहिलं आहे की महिलेने दारू पिऊ नये, बाईने दारू पिऊ नये, स्त्रीने दारू पिऊ नये, लेडीजने दारू पिऊ नये? कुठे लिहिलं? एक काही नाही लिहिलं. हो ना साला, बैलांना दारू पिऊ नये म्हणते, महिलांना दारू पिऊ नये म्हणते. साला कंपनी लिहायला विसरली का काय? ना कंपनीवर केसच करतो. कंपनीवर केसच करतो. नाही लिहायला विसरली बाप्पा, कंपनीवर केस करा. जा, अरे जा, तुम्ही चकना घेऊन या. विचार कर, येड्या गबाळ्याचा काम नाही दारू पिणे म्हणजे, समजला का? हरामखोर, मला चकना आला सांगते, माय पण तुझ्या उद्या उचलीन बी, आता नाही उचलत. नखरा करते माझ्या जवळ. कसा पट्टा दाखवलो तर पट्टी घाबरली. चल जा, माफ केलो. अरे जाना, काय कशाला पाया लागून राहिलीस तर हरामखोर बायको. कलर कसा बदल? हरामखोर बायको, हरामखोर बायको, नवऱ्याचा पॅन्ट सोडतस तू? लोक दारूसाठी नवरे सोडतात आणि तू दारूसाठी पॅन्ट सोडलीस माझा? हरामखोर, तू मेलीस. तू नाही वाचस आता. हे घे तने, हे खा चणे, हे घे. माझ्या बाबा, अबे हिनं पुरीच दमसवलं का? पुरीच खमसवलीस का तने? कमीत कमी पाणी तरी टाकून पिवायची हो ना. हे देशी हो, देशी. बोट टेशी आहे काय? उठलं, हे मरते. तने उठलंय, तने गेली माझी सगळी बायको गेली. तने उठलंय, तने. चंद्रमुखी, मैं कितना दुखी. अंगवली चित्तवर दे ना जोराव की पैंगा. अंगवली चित्तवर दे ना जोराव की पैंगा. अंगवली चित्तवर दे ना जोराव की पैंगा. दीपिका पादुकोण, आपला दीपिका पादुकोण, शाहरुख खान, पागल. तने, चिकने, हरामखोर बायको, चिकने हरामखोर बायके, मी तुझा दळभद्रे, मी तुझा नवरा आहे. नवरा चिकना नाही आहे. नवऱ्याला विसरलीस का? तने, मी तुझा नवरा आहे. बघा, मी तुझा नवरा. बाबा लगीन.
अगं ते नाही का हलके हलके जोगवा बाळाचा पाळणा. पाळणा 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 अरे सोपा आहे रे मुत्तू स्वामी. हा सोपा आहे. पाळणा बांधायचा आहे ना आपल्याला. तू एक काम कर, तू पाळणारा दोरी बांध ना, हळूच झोका दे. हा हळूच झोका दे. झोका देऊ देऊ तुझे हात दुखले, तुला त्रास आला तर वाऱ्याच्या झोक्याने हालेल. आणि वाऱ्याची लायकी नसेल तर एक दिवस मी चांगली दारू पिऊन येतो. मग बघ असा कसा पाळणा हालत नाही ते. नाही 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 माझी दारू उतरली त्याने, माझी दारू उतरली. माझ्या डायलॉग मलाच मारते हे. नाही बेसाला माझी बायको गेली का काही. बायको गेली. अरे गेली माझी सगळी बायको गेली. आता अबे सकाळी सकाळी कोणी आवतच त्याचा तोंड पाहिलो बे. अशी कशी माझ्या बायकोच्या अंगात भूत चालतात. गेली माझी सगळी. Laka 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 laka. बोलो बोलो गाँव वालों, इसके साथ क्या किया जाए? मार दिया जाए कि छोड़ दिया जाए? मार दिया जाए ना, मार दिया जाए, मार दिया जाए. नहीं मारायची, नाही नको मार. काय करतो ना मूर्खा? काय नाही जी, हिला रामधून शिकवत होतो, आपला हरिपाठ शिकवत होतो. बस 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 बेटा बस. काय आहे मूर्खा? अरे आता तुझं लग्न झालं, आता तरी नीट वागत जा. एवढी सोन्यासारखी बायको भेटली आहे तुला. कोण ही सोन्यासारखी? हे साली लोहा लोकांमध्ये हिला कोणी घेत नाही. हे सोन्यासारखी बायको आहे का मॅडम? ही मॅडम आहे मॅडम, तीन टप्पर लोहा लोकां. गेली रागामध्ये, गेली की नाही रागामध्ये? अरे चांगली बायको भेटली, चांगला वागत जा तिच्याशी. आणि कसा वागतो तू? काय कपडे घातले? रेमंडचे कपडे आहे ना? हो, सियारामचा पॅन्ट आहे आणि रेमंडचा शर्ट आहे. हो का? चांगले आहे, चांगले आहे बेटा. चला हो, साहेब मी एक काम करतो. काय? मी आता सीधा सीधा नाही का मंदिरात जातो, आणि मंदिरात जातो ना, घंटेच्या जागी नाही का मी स्वतः लटकतो असा. त्याला जो येतो तो माझ्या गालागालावरच मारतो, जो येतो माझ्या गालागालावरच मारतो. मला मूर्खा तुझ्या स्वभावामुळे. अरे आता सुधर, दारू पिणं बंद कर, चांगली बायको मिळेल, चांगला संसार कर. समजला? जा घरी जा. हो आला. घरी जा. इकडे कुठं चालला? ते घर आहे का तुझे? इकडे या ना, तुझी इकडे गेली बायको. नाही तर मॅडमचा झगा खाली नाही होतो. दाखव का तुला झगा कसा राहते? तो नालाय का? दाखव दाखव का नालाय का? झगावाल्या नालाय कुठे का?